हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज मैत्रिणींनो आपण जी ट्रेंडिंग डिझाईन आहे ती बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण पेपर घेतलेला आहे, तो डबल फोल्ड केलेला आहे. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता जी आपली ट्रेंडिंग बाई आहे ती आपण कोणत्या या पद्धतीनं जर स्टिच केली तर एकदम शिवायला पण खूप सोपी आणि दिसायला पण खूप छान दिसते. आता इथे बघा मी जी लांबी घेतलेली आहे 13 इंच घेतलेली आहे बघा, आणि त्यानंतर उंची किती घेतलेली आहे 3.5. बघा लांबी 13 इंच आणि उंची हे त्या बाजूने 3.5 घेतलेली आहे आणि ह्या बाजूने आपण 7 इंच घेतलेले आहे. तर हे बघा तुम्ही 14 आणि 7 फिक्स घेऊ शकतात, पण या ठिकाणी जे मुंडा आहे तो खूप कमी आहे, म्हणजे जवळजवळ 32 साईजचा ब्लाऊज आहे. त्यामुळं मी हे माप घेतलेलं आहे. किती घेतलेलं आहे 13, 3.5 आणि ह्या बाजूने 7. त्यानंतर आपण चौकोन करून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आपण पेपर हा डबल फोल्ड केलेला आहे. तर कसा पेपर घेतलेला आहे नक्की बघा, आणि त्यानंतर पण कट करून घ्यायचा आहे. बघा एका बाजूला आपण 7 इंच, दुसऱ्या बाजूला आपण 3.5 इंच लांबी आहे ते 13 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बाही अगोदर जर पेपर कटिंग केल्यानंतर बाहीवर ॲडजस्ट केली तर आपल्याला शिवायला पण खूप सोपी जाते, मागे पुढे अजिबात होत नाही. आणि तुम्ही नॉर्मली 14 आणि 7 पण घेऊ शकतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बाही पेपर कटिंग करा आणि आपण जी बाही तयार करणार आहोत त्यावर नक्की ट्राय करा. बघा तर अशा प्रकारे घेतल्यावरती आपल्याला टेन्शन पण नाही. जशी पेपर कटिंग उचलायची तशी आपल्या मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही नक्की ट्राय करा, आणि खूप सिंपल आहे आणि खूप पटकन बनते ही डिझाईन. अशा प्रकारे एक आपली कट करून झाली आहे, दुसरी पण आपण कट करणार आहोत. बघा किती सोपी पद्धत आहे, आणि खूप तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितलं तुमचं लक्षात येईलच की इतकी सिंपल पद्धत आहे, जेणेकरून तुम्हाला जे तुम्ही नवीन शिकत असाल तुम्हाला सहज समजेल. आता हे बघा दुसरी पण आपण कट करून घेणार आहोत बाही. आता दोन्ही अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचे आहे. आता कापड सिल्क असल्यामुळं ते सटकतं, त्यामुळं आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही तर अशा प्रकारे बघा, तर आपल्याला दोन्ही प्रकारे अशी बाहेर कटिंग करून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत मेन फॅब्रिकवरती. बघा आता इथं खाली मेन फॅब्रिक आहे, वरती अस्तर आहे, दोन्ही पण बाह्या अशा ठेवून घेतलेल्या आहे. तर हे बघा जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. तर बाही कटिंगचे व्हिडिओ अगोदर चॅनलवर अपलोड केले आहे, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. तर हे बघा इथं कापड थोडंसं नाही का कन्फ्यूज करणार होतं, पण मग आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जिकडून डार्क दिसतं तिकडं सुईचा कपडा असतो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जे अस्तर ठेवतो आहे ते पण क्रॉसमेट ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्या बाही अजिबात एकसारखं येणार नाही. तर बघा या ठिकाणी आता आपलं चाललं दोन्ही पण बाह्या मी क्रॉसमेट ठेवून घेतलेले आहे अस्तर. त्यानंतर आपण खाली मेन फॅब्रिक आहे, वरती अस्तर आहे, आणि स्टिच करून घ्यायचं आहे. तर तुम्ही या पद्धतीने स्टिच करा. तर तुम्हाला जर ही बाई आतून जोडायची असेल तर ऑप्शन आहे, नसून जोडायचं तर तुम्ही नका जोडू, सिंगल ती पण बाई जोडू शकतात. पण बघा या ठिकाणी मी ही 3.5ची बाई कट करून घेतलेली आहे, आणि त्यानंतर ही बाई पण जोडणार आहे, आणि ह्या बाईवरच ती बाई जोडणार आहे. तर तुम्हाला दाखवते, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हे बघा ह्या ठिकाणी आपले ही बाई तयार झाली आहे. आता आपण अस्तरवर एक टिप मारल्यानंतर छोटे छोटे कट मारले आहे, आणि आता आपण दाब टिप देऊन घेणार आहोत. दाब टिप देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या बाही एकदम सेंटरला येणार नाही, मधोमध थोडीशी आली पाहिजे, जेणेकरून दिसायला पण छान दिसते आणि अजिबात तिथं चुन्या पडत नाही. तर बघा, किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण दाब टिप देऊ शकतात. बघा
मी या ठिकाणी अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा एक दाबटेप दिलेली आहे. कपडा समोर घेतला तरी चालेल आणि नंतर परत दाबटेप दिली तरी चालेल. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही स्टिच करण्याचा प्रयत्न करा, पण फिनिशिंगसोबत ट्राय करा, जेणेकरून आपला लेटेस्ट ब्लाऊज आहे तो पण खूप छान होईल आणि दिसायला पण आकर्षक दिसतो. तर नक्की ट्राय करा. या अगोदर पण मी याचा व्हिडिओ अपलोड केला होता, पण काहींना पेपर कटिंग नसल्यामुळं समजलं नाही. तर आज ॲक्च्युली मी तुम्हाला डायरेक्ट पेपर कट करून दाखवलं आहे की मी कसं ॲडजस्ट करते. तर बघा 32 साईजपर्यंत आपण 13 आणि 7चं माप घेऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला उंची 3.5, पण तुम्ही 32 नंतर आपण 14 आणि 7 घेतलं तर खूपच बेस्ट बाही येते. बघा या ठिकाणी आपल्या दोन्ही पण बाही रेडी आहे, म्हणजे एक झालेली आहे, दुसरी पण रेडी करून घ्यायची आहे. खाली मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, वरती अस्तर ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, जशी स्टिचिंगची कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. आता इथं बाही जोडताना तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो तेव्हा दोन्ही पण असं क्रॉसमध्ये असले पाहिजे, जेणेकरून आपल्या बाह्या शिवल्या की ते एक पुढे एक मागे अशी जाते. कारण आपला पुढच्या बाजूला थोडा खोलगट आकार असतो आणि मागच्या बाजूला फुगीर आकार असतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे. तर बघा इथं पण आपण समोरासमोर कपडा ठेवून दाबटेप देऊन घेतलेले आहे. दाबटेप दिल्यानंतर पुन्हा आपण दोन्ही कपडे एकमेकावर ठेवायचा आहे आणि दाबटेप देऊन घ्यायचे आहे. तर इतकी सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आवडला तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका. आणि खूप सिंपल, तुम्ही डेली यूजचे ब्लाऊज सिल्क असेल तर त्यावर पण ही बाही ट्राय करू शकतात. तुम्ही अगोदर पेपर कटिंग सांगितल्याप्रमाणे कट करायचे आहे आणि त्यानंतरच मेन फॅब्रिक ठेवून कट करायचे आहे. त्यानंतर अस्तर जॉईन पण करून घ्यायचं आहे, कारण आपण यावरच जी डिझाईन बनवणार आहोत ह्या बाहीवर आपण ट्राय करणार आहोत. तर बघा ते अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज ताईंनो सबस्क्राईब करत चला. तर बघा दुसरी पण बाही अशीच, दोन्ही पण बाही अशाच रेडी केलेल्या आहेत. आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. बघा त्यानंतर क्रॉसमध्ये ठेवून आता एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर आपल्याला बाही दोन्ही पण क्रॉसमध्ये ठेवायचे आहेत. बघा क्रॉसमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर बघा आता आपण डायरेक्ट स्टिच करायला घेतलं. आता हे बघा डिझाईनची बाजू आहे, डिझाईनच्या बाजूने आपण स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे हे बघा तिथं लेस जोडलेले आहे. हे बघा इकडे सेंटरमध्ये मत करून घ्यायचं आहे. जी बाजू आपली 3.5ची आहे ती बाजूला आपण सेंटर करायचं आहे. बघा आता इथं लेस आहे तरी आपण कसं जोडायचं आहे मी तुम्हाला सांगते. लेस अजिबात काढायची नाही आहे, आपल्याला दुसरी लेस लावायची पण गरज नाही. फक्त लेसपासून थोडंसं सावकाश घ्यायचं आहे आणि तिथून चून टाकायला सुरुवात करायची आहे. या छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. बघा जशा प्लेट टाकणार आहोत तसे ह्या साईडला पण तशाच प्लेट टाकायच्या, तेवढ्याच अंतरावरती. दोन्ही पण प्लेट अंतर सारखंच आलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवायचं. इथं बघा थोडं धागा निसटल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे, पण बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा इथं आपण चुने टाकून घेतलेले आहे आणि सेम प्लेट टाकायची आहे. बघा ह्या बाजूला तशा टाकल्या तसंच त्या बाजूला पण टाकायचं आहे. तर दुसरी बाजू पण अशीच करून घ्यायची आहे. बघा दुसऱ्या पण प्लेट त्याच बाजूने तयार करून घ्यायच्या आहे. बघा तर खूप सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान दिसते. आणि तुम्हाला सांगितलं या पद्धतीने पेपर कटिंग जर करून जर तुम्ही ही बाही स्टिच केली तर तुम्हाला कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा अशा प्रकारे आपले बाही रेडी झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जी बाही रेडी केली त्याचं मध्य करायचं आहे. बघा मध्य करून घेतला आहे. ओके.
हे बाईवरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर बाहीपासून एक तुम्ही दीड इंचाच्या अंतरावर पण प्लेट जोडू शकतात, पण मी इथे 1 इंचाच्या अंतरावर जोडलेलं आहे, कारण खूप कमी साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं मी 1 इंचाच्या अंतरावर जोडलं आहे. तर बघा आता जे सेंटर होता तो सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. आपण मगाशी सांगितलं ना सेंटर मी थोडीसं कट मारला होता, तिथं तुम्ही तिथं पिन लावू शकतात किंवा तुमचं काहीतरी तिथं जॉईन करा, म्हणजे जेणेकरून आपलं सेंटर टू सेंटर येईल. आणि जिथून चुने घेतलं ते 1 इंचाच्या तिथं ठेवून घ्यायचं आहे. आणि बघा थोडं काळजीपूर्वक आपण शिलाई करून घ्यायची आहे. बघा तुम्हाला दाखवते. आणि जिथं थोडंसं कपडा उरेल तिथे छोटे छोटे चुने टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून दिसायला पण खूप छान दिसतात. आता बघा सेंटर जिथं आला होता ना ते एकदम चुने घ्यायचे आहे. चुने घेताना जिकडं आता आपण आधी थोडे चुने सगळ्या बाजून चुने घ्यायचे. समजा 6 चुने आले, ह्या बाजूने 6 त्या बाजून 6, पण ते थोडासा कापडा उरतो ना त्याच्यामुळे तिथं पण छोट्या छोट्या तिकडून थोड्या प्लेटा इकडून थोड्या प्लेटा करून ॲडजस्ट करून घ्यायच्या आहे. बघा मी कसं ॲडजस्ट केलं आहे, अशा प्रकारे तुम्ही पण ॲडजस्ट करायचं आहे. आणि जे आपण 1 इंचाच्या खुणा केलं त्यावर ते प्लेट आल्या पाहिजे, अशा प्रकारे बघा मी जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एक्स्ट्रा जे असन ते कट करून घ्यायचं आहे, बाईच्याच ह्याच्यामध्ये मोजून घ्यायचं आहे. बघा तर आपले अशा प्रकारे दोन्ही पण बाही अशाच रेडी करून घ्यायच्या आहेत. तर बघा एकदम पुन्हा एक शिलाई घालायची आहे, म्हणजे एकदम फिट होऊन जाणार, निघणार नाही. तर बघा किती छान दिसतं आहे. आणि दोन्ही पण बाही अशाच प्रकारे रेडी केलेल्या आहे. खूप छान दिसत. तुम्हाला आवडले असेल तर चॅनल नक्की लाईक करा. तुम्ही पण प्रयत्न करा, असेच बाई प्रयत्न करा स्टिच करण्याचा. खूप सोपे आहे, या पद्धतीने स्टिच केल्या तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिले त्यांचे मनापासून आभार. थँक्यू. बाय बाय.